कायद्याने शाळा महाविद्यालयाच्या बाहेर व 100 मीटर अंतराच्या आत तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी आणली होती। मात्र शाळा महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा तंबाखूजन्य पदार्थ सर्रासपणे विक्री होताना दिसत आहे। पालिकेने कायद्याअंतर्गत 60हून अधिक गुटखा विक्री टपऱ्यांवर कारवाई केली होती, परंतु राजकीय वरदहस्त असणाऱ्या या विक्रेत्यांनी पुन्हा आपले दुकान शाळेच्या आवारात थाटले आहे। यावर शाळेची मुलं, महाविद्यालयातील तरुण आणि सर्वच वयोगटातील लोकांचा लपून छपून गुटखा खरेदीचा व्यवहार चालू असतो। यावर पालिका मात्र केवळ मूग गिळत गप्प आहे असेच म्हणावे लागेल। भारतीय राजपत्रानुसार 2008 पासून धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी घालण्यात आली होती। गेल्या 5 वर्षात अन्न व औषध प्रशासनानेही सुमारे 1000 ठिकाणी धाडी टाकून 5 कोटीचा गुटखा ताब्यात घेऊन नष्ट केला आहे। कारवाईत दिसणारी ही आकडेवारी डोळे उघडवणारी असली तरी शाळा आणि महाविद्यालयातील परिसरात विक्री होणारा हा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ येतात कुठून व कसे असा प्रश्न समोर येत आहे। पालकांनी आपल्या पाल्यांना अनेक वाईट सवयीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला तरी शाळेसाठी तासनतास बाहेर राहणारी ही निरागस पावलं या पानपट्ट्यांकडे वळताना दिसतात। यासाठी पालिका प्रशासनाने राजकीय दबावाला झुगारून या पानपट्ट्यांवर कारवाई करण्याची हिंमत बांधायला हवी। लाईव्ह पुणेरीसाठी कॅमेरामॅन मल्हार महापुरे सोबत सज्जाद सय्यद।